पावसाळा सुरू झाला म्हटलं की प्रत्येकाच्या गोठ्यात अनुभवलेला असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांना, आपल्या पशुपालक मित्रांना ती एक समस्या आपल्या डोक्यावर काढते. ती म्हणजे आहे ती की ज्याच्यामुळे आपली गाय अस्वस्थ होते, बेचैन होते आणि त्याच्यावर जर वेळेवर त्या उपाय नाही मिळाला तर आपली गाय दगावण्याची पण शक्यता असते. तर ती समस्या आहे पोटफुगीची. जी गायींची पोटफुगीची समस्या ही पावसाळा सुरू झाला की जास्त प्रमाणात बघण्यास मिळते. तर हीच पोटफुगीची समस्या का होतं याची कारणे आणि ह्याची लक्षणे, की आपल्या गाईचं पोट फुगलंय हे याच्या कशावरून ओळखायचं आणि त्याच्यावर एक छोटे घरगुती पण उपाय आणि डॉक्टरांचा सल्ला सुद्धा घ्यायचा आहे, पण एक घरगुती पण आपल्याला उपाय मी सांगणार आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. नमस्कार, मी अर्चना गुंडे, साई गंगा डेअरी फार्म मधून. तर बघा, जेव्हा पोटफुगी होते म्हणजे आपल्या गायींना का होते त्याचे 3 कारणे देतात. तर पहिलं कारण आहे की ज्यावेळेला आता पावसाळ्यात सुरू झाला की आपला सगळ्यात जास्त म्हणजे हिरवा चारा वाढतो. हिरव्या चाऱ्याचं प्रमाण वाढते आणि कारण की तो जास्त प्रमाणात उपलब्ध होतो. तर तो अति हिरवा चारा हे पहिलं कारण आहे. दुसरं आहे की जे आपण गायींना पीठ वापरतात. आता काही गोठ्यामध्ये पीठ घालतात. आता आमच्या गोठ्यात पण आम्ही मका भरडा वापरतोय. तर धान्याचं पीठ किंवा मका भरडा किंवा सरकी पेंट हे याचं प्रमाण सुद्धा जर जास्त झालं, अति प्रमाण जर झालं, तर हे सुद्धा पोटात जाऊन गायींच्या आंबण्याचं आणि त्याचा गॅस तयार होण्याचं पावसाळ्याच्या दिवसात त्याचं प्रमाण वाढलं की गायींना पोटफुगी होते. आणि तिसरं कारण आहे की सडलेला, खराब झालेला जो चारा म्हणजे जो मुरघास सारखा किंवा पावसाळ्यात ओला चारा की ज्याला आपल्या चिखलामुळं त्या चाऱ्याला चिखल लागलेला असतोय. तर तसलं सुद्धा आपण तसंच जर गायींना असं बरबटलेलं असं जर घातलं तर त्याच्यामुळं पण गायींना पोटफुगी होते. तर बघा ही अशी कारण आहेत. तर मग ही लक्षणं आपल्या गायींना ओळखायची कशी? तर ती लक्षण बघू. तर बघा लक्षण आपली आता गायीची ही डावी बाजू आहे. तर ह्या डाव्या बाजूला तिथं पोटाच्या इथं आपण असं थाप टाकली तर असा टम टम आवाज येतोय. ज्या पोटफुगीला ज्याला जर गायीला तिचं पोट फुगलं असलं तर आणि ती स्वतःच्याच पोटाला तिचा असं पाय उठून स्वतःच्याच पोटाला ती मारत्या. परत तुम्हाला सांगतो ती अस्वस्थ बेचैन तर होत्याच. रवंथ करायचं पूर्णपणे बंद करत्या आणि त्याच्या पण पुढं की ज्यावेळेला तिला जास्तच त्रास व्हायला लागला पोटफुगीचा तर ती जीभ बाहेर काढत्या आणि तोंडानं श्वास घेते मग जीभ बाहेर काढून आणि या पोटफुगीमुळं. तर बघा, तर ही लक्षण आहे ही डावी बाजू आपल्या गायींचं जर डावी बाजू असेल तिकडं हा पोटफुगी होते. हे सगळ्यांनी लक्ष द्या, डावी बाजू तेच फुगतोय भाग. तर आता ह्याच्यावर उपाय आणि हे उपाय कधीपर्यंत करायचे आहेत? एक पहिला दिवस तेवढा करून बघायचा आहे डॉक्टरांच्या येण्याच्या अगोदर. कारण डॉक्टरांचा पण सल्ला घ्यायचा आहे. कारण की पोटफुगी ही जो साधारण आजार असा वाटतोय, पण याच्यामुळं गायी दगावण्याची पण शक्यता असते. त्यामुळं आपल्या डॉक्टरांचा सल्ला सुद्धा घ्यायचा आहे. तर तोपर्यंत येऊपर्यंत आपण आपल्या घरगुती उपाय करायचे आहेत, जेणेकरून तिला जास्त प्रमाण होण्यापेक्षा ती लवकर कव्हर होईल, तिचा लवकर आजार बरा होईल. याच्यासाठी आपण हे घरगुती उपाय पण करायचे आहेत. त्याच्यामुळे दोन्हीच्या मुळे ती आपली गाय वाचेल याच्यासाठी. तर बघा की आपण ज्यावेळेला अशी एक लिंबाची काठी घेऊन तिला मोरकी आपण गायींना कसं मोरकी बांधते तसं मोरकी बांधून तिच्या तोंडात बांधून दिली मोरकीसारखी लिंबाची काठी. तर तिच्या त्या क्रियेला त्या बांधलेल्या ह्याला त्याच्यामुळं ती गाय आपली रवंथ करते. रवंथ करते चांगलं, तिचं रवंथ प्रक्रिया होते चांगलं. तर त्याच्यामुळे सुद्धा पोटफुगीला आराम होते. लिंबाची काठी अशी मुरकीसारखी बांधून द्यायची आणि त्याच्यातच दुसरं असं आहे की तशाच पद्धतीनं एक असं सुती कापड घेऊन त्याच्यामध्ये हळद आणि मीठ याचं सुद्धा हळद मीठ असं वंजुळभर घेऊन त्याच्यामध्ये गायींच्या तोंडात असं बांधून दिलं असं मुरकीसारखं जसं आपण लिंबाची काठी बांधणार आहे ना त्या पद्धतीनं. तर त्याच्यामुळे सुद्धा गायी त्याला असं चाटून तर तिचं सुद्धा पचन होण्यासाठी जे रवंथ करण्याची प्रक्रिया वाढते, रवंथ करण्याचं प्रमाण आणि त्याच्यामुळे पण पोटफुगीला आराम मिळतोय. आणि तिसरं असं आहे की गायींना आपलं जे गोडं आपलं खाण्याचं जे तेल असते त्याच्यामध्ये एक 50 ते 100 ग्रॅम सोडा मिक्स करायचा. तेल किती घ्यायचं? जवळजवळ 500 मिली म्हणजे अर्धा लिटर तेल घ्यायचं जे खाण्याचं गोडं तेल आणि ते गाईला
त्याच्यात सोडा मिक्स करून गाईला द्यायचं. त्याच्यामुळे सुद्धा पोटफुगी या समस्येला आराम मिळतोय आपल्या गाईला. आणि हे उपाय करून एक अर्धा पाऊण तास गेला, तासभर गेला, गाईला आराम मिळाला नाही, तर डॉक्टरांना बोलवा किंवा रात्रीच जर असा प्रकार घडला, तर डॉक्टरांना कल्पना द्या याला घरगुती उपायाला. कारण की कसं आहे, हे प्रतिबंध असते, की ज्यावेळेला आपण जास्त होण्यासाठी, प्रमाण वाढण्यासाठी आपण घरगुती प्रथमोपचार करतो, त्या पद्धतीने हे घरगुती उपाय करायचे आहेत. आणि त्याच्यासाठी पण काळजी घ्या, की आता पावसाळ्यात सुद्धा हिरवा चारा जो अतिप्रमाण वापरू नका. त्याच्यामध्ये सुका मिक्स करूनच द्या. शिवाय जो आपण मका पावडा किंवा एखादं पीठ तुम्ही वापरत असाल गायींना, तर त्याचं सुद्धा प्रमाण अति होऊ नये याचा विचार करा. बरोबर गायींना मिनरल मिक्सचर, सोडा हे वापरायचंच आहे ना, पाण्याची सोय करायचीच. तर बघा आपली माहिती कशी वाटली, व्हिडिओ कसा वाटला, माहिती आवडलीच, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आपलं चॅनल. धन्यवाद.